बहुप्रतीक्षित मुंबई महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी अखेर अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या या पदांसाठी आता हालचालींना वेग आलाय। प्रशासकीय स्तरावर या संदर्भातले काही मोठे निर्णय घेतले गेलेत। आयुक्त, प्रशासक, पीठासीन अधिकारी म्हणून आता काम पाहणार आहेत। सध्या भूषण गगराणी हे पीठासीन अधिकारी आहेत, तर प्रधान सचिव पदावरच्या व्यक्तीला पीठासीन अधिकाऱ्याचा दर्जा आहे। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आता पीठासीन अधिकारी म्हणून पालिका आयुक्त भूषण गगराणींची नियुक्ती झालेली आहे। विशेष म्हणजे बदललेल्या नियमानुसार आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखालीच पार पडणार आहे। या निर्णयामुळे मुंबई पालिकेच्या एका नियमावलीमध्ये मोठा बदल झालाय। आधीच्या नियमानुसार मावळते महापौर किंवा सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहत असत। जर जुन्या नियमावलीचा विचार केला असता तर ठाकरे सेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचा मान मिळाला असता। मात्र पालिका सभागृहाचा कार्यकाळ संपून आता 3 वर्ष पूर्ण होत असल्यानं प्रशासनानं या संकल्पनेत मोठा बदल केलाय। आगामी काळामध्ये महापालिकांमधील आपली पकड मजबूत करण्याच्या अनुषंगानं भाजप आणि शिवसेना आता एकत्रितपणे गट नोंदणी करण्याची शक्यता आहे। भाजपकडे गटनेते पद तर शिवसेनेला प्रतोद पद देण्याचा विचार सुरू असून याबाबतचा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेला दिल्याचं समजतंय। बहुमताचा आकडा आणखी भक्कम करण्यावर भाजपचा भर असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर शिवसेनेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं समजतंय। या एकत्रित गट नोंदणीमुळे युतीला मोठा राजकीय फायदा देखील मिळण्याची शक्यता आहे। जर भाजप आणि शिवसेनेनं मिळून एक गट म्हणून नोंदणी केली तर पालिकेतलं संख्याबळाचं गणित पूर्णपणे बदलणार आहे आणि याचा थेट परिणाम स्वीकृत नगरसेवक आणि सर्वात महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीच्या सदस्य संख्येवर देखील होणार आहे। या निर्णयामुळे विरोधी पक्षांच्या गोटामध्ये मात्र चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।